संध्याकाळचे 6:30-7 झालेत आणि आम्ही आमच्या वरती आलो फार्मवर. हे असं दिसतंय, ते आमचं घर आहे जे मागे दिसतंय. थोडीशी चहाची पात, इथे खूप चहाची पात मी लावली होती आणि त्यातली थोडीशी घेते, जरा कुंडीत लावायला मिळेल घरी जाऊन म्हणून. चहात टाकली की मस्त लागते. तर आम्ही आता चाललो आहे घरी. काजू वगैरे माझे झालेत वेचून, पिळून पण झालेत. काजू खूप लागलेत, भरपूर काजू लागलेत यंदा. वेचायला माणसं पाहिजेत. भरपूर लागलेत काजू, म्हणजे लागतात आमचे दरवर्षी, पण एकदा काजू सगळे काढून पाडून गेले की दुसऱ्या दिवशी परत अख्खा काजू लाल दिसतो. बघायचं आहे, हे बघ, ह्याच काजूला बघा किती काजू लागलेत. तर इथनं दिसेल नाही दिसेल माहीत नाही मला, पण प्रत्येक झाडाला एवढे काजू लागलेत ना की क्या बात है. मजा येते यार, मला इथे खूप मजा येते. मी इथे 3 वर्ष होते जवळजवळ. आमचा गोठा होता, गाई होत्या, म्हशी होत्या, मांजरं होती, कुत्रे होते, सगळे होते. आम्ही इथे राहायचो. कधी ना कधी येऊच आम्ही इथे राहायला म्हणा. हे फार्म हाऊस टाईप्स बांधलं आहे आम्ही. असं काय मोठंसं असं बांधकाम केलेलं नव्हतं, पण आम्ही इथे राहायचो. दाखवते घर. मस्त 2 रूम्स होते इथे. तर हे दोन्ही रूममध्ये आम्ही छानपैकी राहायचो. इथे वॉशरूम वगैरे आहे, दाखवते. इकडे वॉशरूम आणि वॉशरूमच्या बाजूलाच ही एक पेर होती आहे, म्हणजे लागते आता. इथे मोठं शेंगांचं झाड आहे, ते आता पडलं थोडंसं. आणि इथे सगळं कपडे बिपडे धुवायला असं होतं, म्हणजे एकदम प्रॉपर रानात. आम्ही काही केळी लावल्या होत्या, माड लावले होते, ते आता खूप मोठे झालेत, ते पण दाखवते तुम्हाला. एकदम छोटे छोटे माड आणून लावले होते, केवढे मोठे झालेत. समोर पण आहेत, हे बघा. हे सगळे आम्ही लावले होते, त्याची छान मशागत केली आणि ते खूप मस्त झाले. तिकडे ते दिसतंय ना, तो आमचा गोठा होता. तिथे सगळं गाई गुरं सगळे होते, आमचा संसार. आता आम्ही मुंबईत असतो, पण ह्या सगळ्या गोष्टींची खूप आठवण येते. आणि हे ॲक्च्युअल लक्झरियस लाईफ इथे आहे आणि ते आम्ही म्हणजे घेणार आहे कधी ना कधी इकडे. बाय, भेटूया.